दही हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. दही हा एक डेअरी प्रोडक्ट आहे आणि डेअरी प्रोडक्ट आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण आपल्या आहारात दररोज दह्याचा समावेश केला तर आपल्या आरोग्यास भरपूर फायदे मिळतात. दह्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होत असते. त्याचबरोबर आपल्या स्किन आणि साठी सुद्धा फायदेशीर आहे. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, राइबोफ्लाविन, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12 असे पोषक तत्व आहेत, जे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असते. दही खाण्याचे फायदे पाहूयात. दह्यामध्ये असलेले पोषक तत्व पोटाला चांगले राहण्यासाठी आणि आपले पचन मजबूत बनवण्यासाठी मदत होत असते. जर आपणास आपले वाढलेले वजन कमी करायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये दह्याचा अवश्य समावेश करा. त्यामुळे आपले वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. दह्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, यामुळे आपण आपल्या आहारात दह्याचा समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. आपण दह्याचा आपल्या आहारात दररोज समावेश केल्यास आपली हाडे मजबूत राहण्यास मदत होईल आणि आपली हाडे कमजोर होण्यापासून वाचतील. दह्यामध्ये असे पोषक तत्व असतात की जे आपल्या इन्फेक्शनपासून वाचवण्यास मदत होईल. जर आपल्या तोंडामध्ये सारखे गर पडत असतील तर आपण आपल्या आहारात दह्याचा दररोज समावेश केल्यास आपल्या तोंडाची गरे पडण्यापासून सुटका होण्यास मदत होत असते. आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात दररोज 1 वाटी दह्याचा अवश्य समावेश करा. आपली स्किन मऊ आणि चमकदार होण्यासाठी आपल्या आहारात दररोज 1 वाटी दह्याचे सेवन करा. त्यामुळे आपली स्किन चांगली राहण्यास मदत होईल. दह्याचे गुण थंड असतात, त्यामुळे आपल्याला पोटातील जळजळ आणि आग शांत ठेवण्यासाठी दह्याचे आपल्या आहारात अवश्य समावेश करा. त्यामुळे फायदा होईल. दह्यासोबत हे पदार्थ खाऊन पाहूयात. दही हे वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या पदार्थासोबत खात असतात. दह्या खाण्याचा फायदा होण्यापेक्षा स्किनची सारखी समस्या, केस गळणे, कब्ज, गॅस, ॲसिडिटी, खोकला, ताप, सर्दी ह्या समस्या होऊ शकतात. आपण दही हे डेअरी प्रोडक्ट बरोबर दही खाऊ नये, कारण त्यामुळे ॲसिडिटी, छातीत आग आणि सूज येणे ही समस्या होऊ शकते. कारण दोन्ही डेअरी प्रोडक्ट आहेत, त्यामुळे फॅटची मात्रा जास्त प्रमाणात होऊन आणि प्रोटीनची मात्रा जास्त प्रमाणात होत असते. टेबल मीठ रिफाईंड करण्यासाठी बऱ्याच प्रमाणात केमिकलचा उपयोग केला जातो. जेव्हा केमिकल प्रोसेसिंग मीठ दह्यामध्ये टाकल्याने त्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स गुण नाहीसे होतात. त्यामुळे दही खाण्याचा शरीरास फायदा होत नाही. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार टेबल मीठ खाण्याऐवजी समजा मीठ किंवा काळे मीठ टाकून दही खाल्ल्याने आरोग्यास फायदा होत असतो. बरेचसे लोक कांदा, काकडी आणि दही मिसळून रायता बनवत असतात. असे करून खाणे आपल्या शरीरास हानिकारक असते, कारण कांदा शरीरात उष्णता निर्माण करत असतो आणि दही हा थंड असते. त्यामुळे हे दोन्ही खाऊ नयेत, कारण आपणास स्किनची समस्या होऊ शकते. तसेच काकडीमध्ये पाण्याची मात्रा भरपूर प्रमाणात असते. काकडी आणि दही शरीरात थंड ठेवत असते. त्यामुळे दोन्ही बरोबर खाल्ल्यास आपले पचनतंत्र बिघडू शकत असते आणि आपणास पचनासंबंधी समस्या उद्भवू शकत असते. त्यामुळे कांदा, काकडी आणि दही एकत्र खाऊ नका, कारण त्यामुळे आपणास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा दही हे पराठा, पुरी असे तळलेल्या पदार्थासोबत खाल्ले तर ते आपली पचनशक्ती हळू होऊ लागते आणि आपणास दिवसभर आळस येऊ शकतो. त्यामुळे आपण तळलेल्या पदार्थासोबत दही खाऊ नका. संत्री, लिंबू ॲसिडिक असते, अशामुळे दोन्ही एकत्र खाल्ल्यामुळे आपल्या पोटाची pH लेवल असंतुलित होऊ शकते. त्यामुळे गॅस, कब्ज, अपचन, छातीत जळजळ किंवा पोट खराब अशा समस्या उद्भवू शकत असतात. आंबा हे
गरम असतो आणि दही ही थंड असते. दोन्ही एकत्र खाल्ल्याने स्किन की गॅस, अपचन याबरोबर इतर समस्या निर्माण होऊ शकतात. आंब्यासोबत दही खाल्ल्याने शरीरात थंड आणि गरम स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्किन समस्या निर्माण होऊ शकते आणि आपले पचनतंत्र असंतुलित होऊ शकते. आपण दही हे सूर्यास्तानंतर आपल्या शरीराचे तापमान कमी होऊ लागते आणि आपल्या शरीरात कफ दोष वाढू लागतो. दही आपल्या शरीरात कफ दोष वाढवत असतो. त्यामुळे रात्री दही खाल्ल्यामुळे खोकला, सर्दी, सांधेदुखी आणि पचनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे सूर्यास्तानंतर दही खाऊ नये. दही खाण्याचे अनेक फायदे असतात, पण त्यासोबत काही पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यास हानी पोहोचू शकत असते.